प्रमुख संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहतो आणि संख्येवरती कधी जात जाऊ नका. लढाई गर्दी लढत नसते, दर्दी लढत असतात. त्यामुळे मला मगाचपासून खूप पूर आले. संख्या खूप कमी आहे, गर्दी खूप कमी आहे. गर्दीवर काही नसतो. ही लढाई आपण कुठल्या जाणीवेतनं लढतो, त्याच्यातला आपला प्रामाणिकपणा किती आहे हे फार महत्वाचं आहे. पहिल्या दिवशी जेव्हा विधानसभेमध्ये हा विषयाला सुरुवात झाली, मला अभिमान आहे की पहिलं नाव वाल्मिक कराडचं कोणाच्या तोंडातनं बाहेर पडलं असेल तर ते मी आणि संदीप क्षीरसागर, आणि सातत्याने आम्ही हा मुद्दा लावला. आज वाल्मिक कराडला अटक केली म्हणतात, पण मस्त आयसीयू मध्ये झोपला. एसी आयसीयू चांगलंय. आता एसी आयसीयूत राहील, त्याला मोठे मोठे आजार होतील. अख्खा आयसीयू खाली केलंय. बीडच्या कुठल्या शासकीय रुग्णालयातलं अख्खा आयसीयू खाली केलं. त्याच्यापेक्षा मोकळं सोडून द्या ना त्याला. एकदाच जनता काय तो फैसला घेऊन टाकेल. एकदाच जनता काय तो फैसला घेऊन टाकेल. मी वाल्मिक कराड एक विकृती आहे, ती समाजातली एक विकृती आहे, आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. असे अनेक वाल्मिक कराड महाराष्ट्रात, आणि या वाल्मिक कराडांना पैदा कोण करतं तर इथला सत्ता जी असते ती सत्ता काही जणांना मोठी करते, आणि त्याच्यातच वाल्मिक कराड जन्माला येत असते. त्याची आता मालिका येते. लोक मला फोन करून सांगतात, याला रंग लावला त्यांनी, मराठा वंजारी, मराठा वंजारी. जेवढे खून झाले त्याच्यातले 70% वंजाऱ्यांचे खून झाले, आणि जेवढे आरोपी आहेत त्याच्यातले 80% तर वंजारी झाले. कुठल्या वंजाऱ्यांची नीती? तो बापू अंधारे खून खटला आहे, त्याच्यातली काय जी व्हिडिओ टाकलेली आहे मुंडेची, तो कोण आहे? वंजारी नाही. म्हणजे तुम्ही समाजामधल्या चांगल्या गुणवंत पोरांना मोठं करण्याच्या ऐवजी पैशाच्या ताकदीवरती गुन्हेगार तयार केले, हे तुमच्या लक्षात येत आहे. आणि हा जो आका आहे, त्याचा जो आका आहे, त्याच्या राजकीय कर्तृत्वाची बहार फुलण्यासाठी म्हणून काम करत होतात, आणि त्यालाच तुम्ही मंत्रिमंडळात ठेवून चौकशी करताय. कुठल्या सिव्हिल सर्जनची हिंमत आहे की माझ्याकडे ठेवू नका, त्याला कुठलाही आजार झालेला नाही, तुम्ही इथं काढा असं सांगण्याची? कुठले 4 डॉक्टर अजून दिमतीला पाठवतील? अजून वाल्मिक कराडचे जेवढे मित्र आहेत पोलीसमध्ये ते सगळे बीडमध्येच आहेत. या शासनाची हिंमत होत नाही अजून कोणाची ट्रान्सफर करायला. हॅलो, मला कळत नाही वाल्मिक कराडच्या हातात आहेत काय अजून काय माझे व्हिडिओ आहेत का काय कळत नाही. ठीक एवढे सगळे वाल्मिकला काय घाबरतो? मला सांगितलं म्हणून मी हा पण घाबरतो, तू पण घाबरतो, तू पण घाबरतो. वाल्मिककडे आहे काय? हा, ते दोघांना ठेवलं. वाल्मिकच्या हातात अशी कुठली गुप्त गोष्ट आहे त्याच्यामुळे हे काही त्याच्यावर बोलता नाही येणार, काही करायलाही धजावत. ओके ओके ओके. धनंजय मुंडेंचा राजीनामा हे आमच्या पहिल्या दिवशीपासूनही मानले. चौकशी होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. आणि असाच वाल्मिक कराड जेलमधनं हॉस्पिटलमध्ये जाईल, हॉस्पिटलमधनं जेलमध्ये जाईल, जेलमधनं परत हॉस्पिटलमध्ये येईल. आयुष्य आरामात आपली जिंदगी काढेल. कशाला मुक्का लावता लोकांना? मुक्का लावतात कशाला? ऑर्गनाइज क्राईम फेकण्यासाठी मुक्का लावतात. तुम्ही तर त्याला सोय करून दिली आहे. मोबाईलवरनं सगळे आदेश, त्याचे आदेश पाळणारे शासकीय यंत्रणा पण तैनात ठेवली. त्यामुळे या 2 मुलांकडे बघितले की वाईट वाटतं की कसा समाज आपण बघतो. या समाजातल्या संवेदना संपल्या की काय अशी भीती वाटायला लागते.
ही लढाई ही देशमुख विरुद्ध कराड अशी नाही आहे. ही वंजारा विरुद्ध वंजारी विरुद्ध मराठा नाही, ही माणुसकीची लढाई आहे. या महाराष्ट्रातली माणुसकी जिवंत आहे की नाही याची तपासणी घेणारी लढाई. त्या पद्धतीने हत्या झाली या हत्येच्या मागची जी काही कारण आहेत याचा विचार केल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणुसकीला भुंकर घालण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं अशी माझी तरी भूमिका आहे. सोमनाथ सूर्यवंशी मी त्याच्या आईला इतकं सलाम केला. पोरका मेला पण पोराच्या नावाने आलेले 10 लाख रुपये त्या माऊलींनी परत पाठवले की माझा पोरगा परत द्या आणि त्याच्या गुन्हेगारांना आधी अटक करा. मला या पैशाची भीक देऊन मला तुम्ही दाबून आजही एकाही पोलिसावर कारवाई झालेली नाही. माझा थेट प्रश्न आहे, कुठल्या महाराष्ट्रालाही माहित नाही की सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा. इथे असलेल्या कोणीही मला सांगावं की सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं कारण आणि तो मेला कुठे सांगायलाच तयार नाही. मी हा विधानसभेमध्ये प्रश्न लावून धरला की सोमनाथ सूर्यवंशी मेला कुठे. तर कस्टडियल डेथ असेल तर मग जो इन्स्पेक्टरच्या कस्टडीमध्ये तो गेला तो इन्स्पेक्टर अजून ड्युटीवर तर माझं एकदम स्पष्टपणे सांगू शकतो की इट इज नॉट अ कस्टडियल डेथ. सोमनाथ सूर्यवंशी हा मॅजिस्टेरियल कस्टडी मॅजिस्टेरियल कस्टडी म्हणजे जेल. आणि जेव्हा जेलमध्ये माणूस मरतो आणि त्याच्या अंगावर जखमा असतात त्याचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो माझ्या अजूनही मोबाईलमध्ये आहे. त्याच्यामध्ये मल्टिपल इंजरीज आणि शॉक हे दिलेलं म्हणजे ते मारहाण झाल्यानंतर त्याला जो धक्का बसला त्याच्यातून त्याचा मृत्यू झाला. आणि मारहाण झाली कुठे, हा मृत्यू झाला किती वाजता. या विधानसभेत उत्तर देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं, विधानसभेला सांगितलं की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता. म्हणजे या घरच्यांना विचारलं तर असं कुठलाही त्रास नव्हता. बाबा कुठल्या डॉक्टरची औषधं चालू होती का, कुठेही चालू नव्हतं. ही सगळी जातीवादाची लढाई आहे. इथं वाढत चाललेला मनुवाद या बहुजन समाजाचा जीव घ्यायला निघालेला आहे. आणि इथल्या मुजोर सत्ताधारी हे मनुवादाला फुंकर घालताय. आपल्या हे लक्षात येत नाही की हे जात वर्चस्ववादाची जी लढाई आहे ह्याच्यामध्ये आपण कसा मार खातो. अक्षय शिंदेला मारला, इतक्या लोळघोळपणाने हत्या होणं हे म्हणजे खरोखर शासकीय यंत्रणा जेव्हा पोलिसांमध्ये हस्तक्षेप करायला लागते तेव्हा पोलिसांनाच बदनाम. अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं गोळी मारली त्या अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद होतं. त्याच्या हाताला बेड्या होता असं म्हणतात. मग कुठलं रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातला रिव्हॉल्वर काढणार, कुठलं ओढणार. आता तर हेही सिद्ध झालं की त्या रिव्हॉल्वरवरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाणीच नाही. लोक का बोलायला घाबरतात की नको नको समाज आपल्या अंगावर येईल. म्हणजे बलात्काराचं प्रकरण आहे आणि अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या केलेले कोण होते. जे मी जात वर्चस्ववादाची लढाई बोलतोय केलेले कोण होते. अचानक अक्षय शिंदे मिळाल्यानंतर ते कसे काय हजर होतात. याच्यातला सर्वात मोठी गोष्ट असते की माणसाची मेमरी शॉर्ट आहे. ते लवकर विसरून जातील. एकाच गेम वरती गव्हर्नमेंट खेळत असते. त्याला जिथे मारला तो मतदारसंघ माझा आहे. त्याला जिथे मारला त्याच्या बाजूला एक चहावाला उभा होता. त्या चहावाल्याने व्यवस्थित मला सांगितलं लगेच फोन करून की साहेब अभी इधर कुछ तो मी लफड़ा होगा, फायरिंग का आवाज. आणि नंतर मग अक्षय शिंदेचं दुपारपर्यंत सगळं ओपन झालं. आता प्रश्न हा आहे की अक्षय शिंदेच्या ज्यांनी गोळ्या मारल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करा किंवा तुम्ही कारवाई करा योग्य असेल ती, असं कोर्टाने सांगितलं की हे खोटं आहे. त्याची हत्याच झाली, हा मर्डर आहे आणि हा काही एन्काउंटर वगैरे काय नाही असं. म्हणजे पहिल्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण नावाचे जज होते त्यांनी कोर्टातच विचारलं की हे काय कसं काय होऊ शकतंय.
कारण का त्यांनी हायकोर्टाने केस सुमोटं उचललं, स्वतःहून स्वतःच्या कार्यक्षेत्रात. प्रश्न हा आहे, अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही अक्षय शिंदेच्या प्रकरणात. संजय शिंदे सारखा ज्येष्ठ पोलीस अधिकारी एखाद्या पोलीस व्हॅनमध्ये बसून जातो. आता हे ज्यांना पोलीस माहित नाहीत किंवा पोलीस यंत्रणा कशी फिरते माहित नाही, त्यांच्यासाठी ठीक आहे. आम्ही एवढ्यापासून पोलीस बघतो आणि एवढ्यापासून मुंबईचा गँगवॉर बघतो. मुंबईची पोलीस काय करू शकतात हे दाऊदला सर्वात जास्त माहिती, आणि म्हणूनच तर आज मुंबईमध्ये बसला असता. त्याला माहिती होतं की मुंबईची पोलीस हीच खरी भाई आहे. ज्या दिवशी हे ठरवतील आपलं जीवन मुश्किल होऊन जाईल त्यापेक्षा आपण गेलेलं बरं, आणि म्हणून तर दाऊदला निघून गेला मुंबईला. त्या अख्ख्या पोलीस खात्याची बदनामी मागच्या 5 वर्षात या सत्ताधाऱ्यांनी केली. कारण का एवढा हस्तक्षेप पोलीस यंत्रणेमध्ये, पोलीस एकही काम स्वतंत्ररित्या करू शकत नाही. खोटे गुन्हे दाखल करा, खऱ्या गुन्ह्यांचा तपासच करू नका, करायचा असेल तर तुमची बदली होईल. हे उदाहरण देतो. आमच्या इथे एक मर्डर झाला, एक इमानदार इन्स्पेक्टर होता नितीन ठाकरे. तो त्या मर्डरचा मागोवा घेत आरोपीपर्यंत पोहोचला. आरोपीला रात्री अटक करणार हे बाहेर समजलं. त्या इन्स्पेक्टरला आई बहिणीवरनं मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी शिव्या घातल्या 2, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या इन्स्पेक्टरची बदली झाली. आता हिंमत बघा आरोपीची. आरोपीने त्या बदलीची ऑर्डर स्वतःच्या स्टेटसला ठेवली. त्याच्यानंतर आजपर्यंत या केसमध्ये कोणी चांगला ऑफिसर केस हातातच घ्यायला तयार. सगळ्यांना भीती हीच वाटते, माझी बदली व्हायची. कशी चालायचं, कसं चालायचं. आज जो मेला त्याच्या मी परवा घरी गेलो होतो, एवढीच 2 लहान पोरं मुस्लिम समाजातली आहेत. अतिशय चंट पोरं, दोन्ही पोरी आहेत, चंट आहेत, एकदम हुशार आहेत. पण जो हे सगळं रचलं जरी तो तर चोंगड्या छातीने फिरतोय. सगळे एव्हिडन्सेस आहेत, सगळं आहे, काही कोणी करायला तयार नाही. ही जी आका संस्कृती जन्माला आली महाराष्ट्रात, आका हा इथला आका तो तिथला आका, या आकाला सगळ्यांना काकाकडे पाठवावं बंद करायचं. हे महाराष्ट्राचं सत्यानाश होणार आहे. वंजारी समाजाची ओळख म्हणजे काय? आज वंजारी समाजाची मागच्या 5 वर्षामध्ये 40 IAS ऑफिसर निर्माण झाले. ही वंजारी समाजाची ओळख आहे. आमचे सगळे नातेवाईक, माझे आजोबा, हे सगळे बॉम्बे सेंट्रलवरती हमाली करायचे. आजही तुम्ही लोक कधी बॉम्बे सेंट्रलला गेला तर मुंबई सेंट्रलवरचे 70 ते 80% हमाल हे वंजारी समाज, कष्टकरी समाज आहे. हा समाज गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाहीच, पण ह्या 2-4 लोकांनी जो काही ठेका घेतलाय वंजारी समाजाचा, हे वंजारी समाजाला बदनाम करतायत. आणि त्यांच्या विरुद्ध पण मीच राहिलो ना, मी पण वंजारी आहे आणि अभिमानाने सांगतो मी वंजारी आहे. अरे माझा बाप इथे भाजी विकायचा आहे एकेकाने. माझी आजी लॅमिंग्टन रोडला भाजी विकायची, आमचा मूळ व्यवसाय. तेव्हा हे जाती भीती काय नाही, हे सगळं माणुसकीच्या विरोधात जो आहे त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. जिथे अनाचार अत्याचार असेल तिथे जात पंथ धर्म सगळं विसरा. जिथे अत्याचार झालाय तिथे मूठ आवळून उभे राहा आणि ज्याच्यावर अत्याचार झाला आहे त्याच्या बाजूला उभं राहून त्याला मदत करा. आणि ती मदत करताना कुठलाही किंतु परंतु मनात ठेवू नका. एवढंच या ठिकाणी बोलतो. सगळीकडे सगळ्यालाच राजकीय स्पर्श करावा असं काही नसतं. तर राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून करारासारखी वृत्ती, सोमनाथ सूर्यवंशीला मारणारी पोलिसी वृत्ती, या दोघांविरुद्धही आपण एकत्रित लढलं पाहिजे. ही विकृती आहे, ही विकृती संपवण्यासाठी महाराष्ट्राला जागा करूया. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. परत एकदा न्यायाची लढाई जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही थांबणार नाही एवढी ग्वाही कुटुंबियांना देतो. तसा की तो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अर्थातच साहेब, आकाचं तुम्ही नाव सांगितलं, आकाचं पण नाव आलंय. सत्ताधारी तेच म्हणतात आहे, विरोधक म्हणतात